गाड्या देऊ नका। कमी वयामध्ये भरगाव वेगाने गाड्या चालवतात, काहीच भीती वाटत नाही त्यांना। तुम्ही बघत असाल शेजारीच गावामध्ये एक छोट्या मुलाच्या निमित्ताने भागवत कथा चालू आहे मुक्तीसाठी। अगदी कमी वय आहे, 5वं पुण्यस्मरण चालू आहे, पण भागवत उद्धाराचं साधन आहे। लक्षात ठेवा, ही परिस्थिती ती वेळ येऊ नये म्हणून आपण आधीच सावध झालो पाहिजे। आपल्या गावामध्ये जो एक निर्णय घेतला जातोय दारूबंदी व्हावी, खरंय की नाही? चांगला विचार आहे। कोणत्या बापाला वाटतं मुलाने दारू प्यावी? कोणता बाप सांगेल मुलाला चाल रे दारू प्यायला? म्हणेल नाही ना। त्यालाही माहिती बाबा दारू वाईट आहे, हे व्यसन वाईट आहे। ती स्त्री जीवनामध्ये आमच्या आई भगवती लक्ष्मी मातेजवळ येते, पदर पसरते, हे आई लक्ष्मी माझं कुंकू सौभाग्याचं रक्षण कर, माझं कुंकू सदैव बळकट ठेव, माझ्या पतीचं रक्षण कर आणि या व्यसनापासून त्याला मुक्त कर। ती सुद्धा साकडं घालते आमच्या आई लक्ष्मीला। कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त हो दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त हो दे, कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त हो दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त हो दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त हो दे। म्हणूनची इच्छा आहे का प्रत्येक स्त्रीची? इकडे लक्ष द्या महिलांना, तुम्हाला तर ते बघतील करतील, मला अजून तुमच्याकडून अपेक्षा आहे थोडं बदल केला पाहिजे। उद्या तर बदल झाला पाहिजे, इतकं नाही पाहायचं इकडं तिकडं, खरंय की नाही? अहो ज्याच्यासाठी जीवन आहे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे। आणि इथं जी काही महिलांनी कार्य हाती घेतलंय ना, असं फलक घेऊन निघत जा आणि हेच वाक्य लिहत जा, आपोआप या महिलांचा पाठिंबा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। फक्त पुढच्याने तुम्हाला वाटत नाही का मागच्याला टाळी वाजवा? अहो जे कार्य आमच्या ताईंनी हाती घेतलंय, ज्योती ताईंनी, आमच्या या महिला भगिनी त्यांना साथ करतात, आपल्या गावाने ही साथ केली पाहिजे की आपल्या गावाचं रक्षण व्हावं। ही लेकरा बाळा ऐका, तुम्हाला मी एक उदाहरण सांगते आता, ज्वलंत आता उदाहरण पाहिलं। एक छोटा मुलगा होता, त्याच्या हातामध्ये बाटली होती। मी बघितलं म्हणून व्यासपीठावर खोटं नाही सांगत, व्यासपीठावर खरं सांगते। बघा येता येता एक मुलगा दिसला, पण त्याच्या हातात कोणती असेल ती बाटली माहीत नाही, पण तो असा वास घेऊन पाहत होता। सांगा आता, हे डोळ्याने आता येता येता जस्ट पाहिलेलं आहे मी। काय शिकवून देतोय आपण या लेकरांना? कस काय पुढची पिढी घडेल? आता हे एवढे म्हातारे आबाल वृद्ध किती धार्मिकतेने आपण इथं बसतो, धर्म राहणार नाही, संस्कृती राहणार नाही। हे शिकवण ही टिकवण्यासाठी आपल्याला सावध होणं गरजेचं आहे। त्याला काय माहिती याचा वास घेऊन पाहायचा, कुठं पाहिलं असेल? छोटासा मुलगा होता, म्हणून वेळेत सावध व्हा। आपल्याला ईश्वरीय संकेत मिळतात आणि कुठेतरी ही शक्ती मिळते की आपल्या गावाचं रक्षण व्हावं। म्हणून या कथेच्या माध्यमातून जी काही अग्निदेवतेने सांगितलं, बाबा आत्महत्या करू नका, वाईट मार्गाला जाऊ नका, त्यावेळेस असं वर मागितलं
त्या रंभाने सांगितलं की जे त्रैलोक्याला जिंकू शकेल असं सर्व शत्रू संहारक असा पुत्र मला झाला पाहिजे. आता इच्छा व्यक्त केली आणि असा पुत्र आम्हाला पाहिजे की जो देव आणि दैत्यांवर मात करेल, देव दानव मानव यांनाही अजिंक्य जिंकणारा, अजिंक्य ठरणारा असा महावीर बलवान पुत्र आम्हाला पाहिजे आहे. अशा पुत्राची अपेक्षा केली. तथास्तु म्हटल्यानंतर सांगितलं की आता तुम्हाला त्या वरानुसार असा पुत्र प्राप्त होईल आणि सगळ्यांकडून त्याचा सन्मान व्हावा ही अपेक्षा केली. त्याच वेळेस सांगितलं आता तू मरणाचा विषय सोडून दे आणि इथून पुढे जाताना ज्या स्त्रीचा तुला पहिल्यांदा जी स्त्री दिसेल त्या ठिकाणी ज्या स्त्रीची तू इच्छा धरशील त्या स्त्रीपासून तुला बलशाली पुत्र प्राप्त होईल. आणि नेमकंच रंभ निघाला, ज्या राज्यातून निघाला ते राज्य होतं यक्षाचं आणि तिथे जाऊन तो राहू लागला. आणि त्याच वेळीस एक मदनमत्त असणारी म्हैस त्यांना ज्या पद्धतीने हे दृश्य दिसलं आणि ती म्हैस रूपाने जी मदनमत्त झालेली आहे, उन्मत्त अवस्थेत असलेली म्हैस दिसली आणि तीच म्हैस पाहिल्यानंतर स्त्री रूपाने तिच्याकडे पाहिलं, तिच्यावर आसक्त झाला आणि आसक्त झाल्यानंतर तिच्या पाठीमागे जाऊ लागला आणि दोघांमध्ये संग झाला आणि मग पुढे पाताळात निघून जाऊ लागला. त्या म्हैसीबरोबर एक रेडाही होता. या दोघांमध्ये प्रतिकार झाला आणि युद्ध झालं आणि रेड्याने त्यांना त्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि युद्धामध्ये त्याच्या शरीरामध्ये त्या रेड्याची शिंग घुसली छातीमध्ये आणि तो बेशुद्ध अवस्थेमध्ये तो रंभ हा मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर त्याच यक्षाच्या नगरीमध्ये जो यक्ष आहे त्याने यांचा विधी करावा म्हणून त्या प्रेताला अग्निदाह द्यावा या उद्देशाने अग्निदाह संस्कार सुरू केलं. आणि मग ती म्हैशी होती, त्या म्हैशीला वाटलं मी पती रूपानं यांचा स्वीकार केला म्हणून मी सती जावं. जेव्हा ही म्हैशी त्याच्यामध्ये उडी मारू लागली तितक्यात चमत्कार झाला आणि त्याच चितेच्या ज्वाळामधून असा असुर बलवान दैत्य जो मागितलेला वर आहे असा पुत्र जन्माला आला आणि त्याच पुत्राचं नाव आहे महिषासूर. असा इको द्या दादा. महिषासूर हा जन्माला आला, प्रगट झाला आणि हाच जो रंभ आहे त्या रंभाच्या शरीर जेव्हा जळत आहे त्याचं रक्त बाहेर पडलं आणि त्याच ठिकाणी त्याच्यातून दैत्य उत्पन्न झाला जे आहे रक्तबीज. आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करतोय ज्याच्यामध्ये या राक्षसांचे नाव आहे रक्तबीज, चंडमुंड, शुंभ आणि शुंभ कसे निर्माण झाले. त्याच वेळेस या महिषासुराने आसक्त आणि आपल्या बलशाली शक्तीचा विचार करून इंद्रावर आक्रमण करण्याची योजना निर्माण केली. सगळी देवदेवता त्रस्त होऊ लागली, हाहाकार करू लागले आणि त्याच ठिकाणी असे अनेक दैत्य उन्मत्त होऊन मातले. त्या दैत्यांची नाव आहेत चित्तूर, ताम्र, दानव, असिलोमा, बिडाल, उद्रग्र, त्रिनेत्र, बाष्कल, कालबंधन यांनी सगळ्यांनी ही पृथ्वी, इंद्रलोक, देवलोक, ब्रह्मलोक या सगळ्यांना त्रस्त करायला सुरुवात केली. तेव्हा सगळे देवदेवता चिंताग्रस्त झाले. त्राही माम, त्राही माम, त्राही माम, त्राही माम. सगळे देवदेवता या महिषासूर आणि त्यांचे असणारे सर्व असुरी दैत्य यांच्या ज्या काही दैत्य शक्तीने हे त्रस्त झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू आणि सगळे देवता एकत्रित होऊन इकडे बघा आवेश राहतो. मला एक तर कथा आवेशात आवडते, आपलं नुसतं सांगणं नाही, तो भाव असला पाहिजे. तुम्ही तिकडं नका बघू, इकडे बघायचंय ना. मला माहिती असताना मी तुम्हाला इथं पडदाच लावायला लावला असता. इकडे लक्ष द्या, ऐका. पुढे त्यांना इथून येतील फक्त देवी पाठवा, हे बाकीचे राहू द्या. आता महिषासूर देवी कशी प्रगट झाली
त्या देवीला आपल्याला बघायचंय आणि लगेचच महिषासुराचा वध करायचा आहे. म्हणून ऐका, ज्या वेळेस सकल देवदेवतांमध्ये चर्चा सुरू झाली आता करायचं काय, त्यावेळेस सगळे देव आपले आपले वाहन घेऊन निघाले. भगवान विष्णू गरुडावर निघाले आहे, भगवान शंकर शिवजी नंदीवर निघाले, इंद्र देवता ऐरावत हत्तीवर निघाले आहेत, स्कंदावर मोरावर बसून कार्तिकजी स्वामींनाही घेतलेला आहे. ज्या पद्धतीने यमदेवता सुद्धा रेड्यावर बसलेले आहेत. आधी करून सर्व दैवी शक्ती निघाली, ज्या असुरी शक्तीला मारावं, त्यांच्याशी युद्ध करावं या उद्देशाने निघाले. जेव्हा या देव आणि दैत्य या सगळ्यांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि या घनघोर युद्धामध्ये देवांना विजय न प्राप्त होता, पराजय झाला आणि त्याच ठिकाणी सर्व दैत्य शक्ती ही पणाला लावून विषारी बाण सोडलेले आहे. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालेलं आहे. पुढे आपल्या इंद्राने आपला पुत्र देवेंद्र याला पाठवलं आहे. त्यांनीही आपल्या असुरी शक्तीचा नायनाट होण्यासाठी 5 शिथिल बाणांचा वर्षाव केला, पण या बाणाने त्यांच्याच वक्षस्थळाचा वध केला. ज्यावेळेस या बिळालाचा वध झाला तर सर्व दैवी शक्ती ही संताप झाला की आपल्या असुरी शक्तीचा ज्या ठिकाणी मुख्य सेनापती आहे, जो बिडाल आहे, ताम्र आहे, चिक्षुर आहे, असे करून जेव्हा जात आहे तर एकाला जेव्हा बिडालला मृत्यू आला ते अधिक संतापले आणि मग पुढे ताम्रासूर जल वर्षाव करू लागला आणि पाश घेऊन हातामध्ये यमदंड घेऊन यमदेवता रेड्यावर निघाले. यमदेवताशी सुद्धा युद्ध केलं आहे. ताम्रसुराशी युद्ध घनघोर युद्ध झालंय. कोट्यावधी अनेक प्रकारे महिषासुराची शक्ती ही निर्माण झाली. प्रत्येक देवदेवता विचार करत आहे आणि त्याच ठिकाणी सर्व देवांना पुन्हा बोलवलं आहे. वरुण देवता, यमदेवता, कुबेर देवता, अग्निदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता या सगळ्यांना बोलवलं आहे. पण या युद्धामध्ये हा प्रसंग पाहून सगळे देवदेवता भयभीत झालेले आहे आणि अशा भयभीत अवस्थेमध्ये ज्यावेळेस ही दैवी शक्ती काम करत नाही, हंसावर बसलेले, गरुडावर बसलेले भगवान विष्णू ब्रह्मदेव हंसावर बसलेले आहेत. हे सगळं पाहून सुदर्शन चक्राचा प्रयोग केला, पण त्याही ठिकाणी जो चिक्षुर आहे आपल्या उग्रवीर्य असणाऱ्या शक्तीने त्या ठिकाणी सुदर्शन चक्र सुद्धा पुन्हा माघारी पाठवला आहे. असिलोमाने त्रिनेत्र धारण केलेल्या भगवान शिवजींचे धनुष्य बाण तोडून टाकलेले आहे. अनेक युद्धामध्ये हे युद्ध 50 वर्ष चाललं आहे, तरीही देवांना विजय प्राप्त होत नाही आणि त्याच ठिकाणी सर्व देवदेवता हतबल झाले आणि पुन्हा युद्ध थांबल्या गेल्यानंतर सर्व देवदेवता भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंना प्रार्थना केली, हे देवादिदेवा, तू सृष्टीचा निर्माता, पालन करता, विनाश करता, दयाळू, कृपाळू, आधार आहे, सर्व लोकैकनाथ आहे. म्हणून या सृष्टीचं, या विश्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. जेव्हा भगवान विष्णू आणि सर्व देवतांमध्ये हा संवाद झाला त्याच वेळेस सगळ्या देवतांनी एक विचार केला आणि सगळी देवी शक्ती निर्माण करण्यासाठी, कारण ज्या महिषासुराला जो वर होता त्याने मागून घेतलं होतं की माझा मृत्यू स्त्रीच्या हातून व्हावा, कारण स्त्री अबला आहे. ही स्त्री ज्या पद्धतीने तिच्यामध्ये सामर्थ्य नाहीये, स्त्रीला कमी लेखला आहे, म्हणून आता याच स्त्री शक्तीला आपल्याला प्रगट करावं लागेल. म्हणून सगळे देवदेवता एकत्रित आले आहेत आणि सगळ्या देवांची शक्ती एकवटलेली आहे. त्या ठिकाणी माझ्या ब्रह्मदेवाने उग्र तेज रंग दिलेला आहे. पिवळ्या रंगाचे पवळे धारण केलेली, उष्ण किंचित शीतल असणार तेज आमच्या ब्रह्मदेवाने दिलेलं आहे. भगवान शंकराने तेज दिलेले चंदेरी रूपाने, विष्णू भगवंताने निळ्या रंगाचं तेज दिलेलं आहे. इंद्रदेवताने त्रिगुणात्मक शक्ती दिलेली आहे. कुबेर
कुबेर अग्नी वरुण देवतांनी हिमालयाच्या राशीप्रमाणे हे सगळे दिव्य तेज दिलेले आहे आणि याच तेजाने अशा असुरांनी या पाठवा असुर शक्ती जे आधी मायेला पाचारित करत आहे अशा पाचारण करत असताना तीच आधी माया देवी असं विकट रूप धारण करून हास्यही करते आणि गर्जनाही करते ज्या भावनांमुळे दानव चिंतित पडले आहे। या दानवांना थोडा आवाजाने ते क्लिअर लक्ष राहू द्या। त्या दानवांना भय सुटलेला आहे की अरे आपण ज्या पद्धतीने ज्या महिषासुराने वर मागून घेतलेला आहे की एक स्त्री अबला आहे तिच्या हातून मृत्यू व्हावा। एकीकडे त्या महिषासुराला दुःख झालेलं आहे, हा महिषासुर त्रस्त झालेला आहे आणि म्हणूनच या आदि माया शक्तीच्या प्रागट्य करणाने ही पृथ्वी डळमळू लागली। परमोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासी कृष्ण विलासिनी वेशुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी घोर कुटुंबिनी घोर कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते गिरिनन्दिनी नन्दित मेदिनी विष्णु विनोदिनी नन्दनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासी विष्णुवियोसिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी घोर कुटुंबिनी घोर कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर वर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी इंद्रिशमोषिणी घोषरते तनुजनि रोषिणी दिक्सुत रोषिणी दुर्मदशोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐ जगदम्ब करम्ब करम्ब हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमानि शुंगनि जालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटक भल्जिनि कैटक भल्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते जगमी तो रक्त सारी महिमा करे माझ्या बरी जगमी तो रक्त सारी आज कोदळाला कोदळ मांडला भवानी कोदळाला कोदळ मांडला भवानी कोदळाला कल्याण दुर्गे दुर्घट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी भारी भारी जन्मा मरणा
दीवानी भारी पडलो आता